छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या निमित्ताने काँग्रेस नेते राहुल गांधी 22 तारखेला पुणे दौऱ्यावरती येत आहेत आणि याच राहुल गांधींच्या दौऱ्यानिमित्त काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते सध्या पुण्यात दाखल आहेत आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार आपल्या सोबत आहेत। वडेट्टीवार सर, ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी याच दौऱ्यासंदर्भात एक वक्तव्य केलेलं आहे की राहुल गांधींनी काँग्रेसच्याच शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांशी न बोलता इतर विद्यार्थ्यांशी सर संवाद साधला असता तर बरं वाटलं असतं। मला वाटतं की आम्ही शाळा खोलल्या आणि भाजपनी शाखा खोलल्या। मुलं येणार कुठून? शाळेतून येणार की शाखेतून येणार? त्यामुळे त्यांचा जो गैरसमज आहे तो निश्चितपणे शाखेच्या संदर्भात असेल, शाळेच्या संदर्भात नसेल। मुख्यमंत्र्यांना असं वाटत असेल की आम्ही काँग्रेसच्या शाळा, तर शाळा काँग्रेसनीच खोलल्या आहेत। यांनी कुठे खोलल्या? त्यांनी तर मुलींच्या शिक्षणाला विरोध केला। ज्या सावित्रीच्या घरामध्ये हा कार्यक्रम होतो आहे आमच्या सावित्री आईंच्या, आणि आम्ही मुलींच्या शिक्षणासाठी या देशात या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री या उभ्या राहिल्या आहेत। त्यांना विरोध करणारी कोण होती? कुठल्या विचाराची मंडळी होती? त्यामुळं मुलींचं मनोबल वाढवायला, मुलींशी संवाद साधायला हे केवळ काँग्रेसच्या संस्थेतून येत नाही। ज्या जिथून वाटतं यूथला की माझं भविष्य आता सुरक्षित नाही, मला या शिक्षण व्यवस्थेने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे, त्या सर्वांना या कार्यक्रमात येण्याची संधी आहे आणि ते नक्की येतील। ते कुठल्याही पक्षाच्या भिंतीच्या पलीकडं या देशातील जेनजी आता तयार झालेला आहे आणि त्यामुळंच यांना भीती वाटते। म्हणूनच पहिल्यांदा 144 कलम लावली, नाही तर गरज नसती। एखादा राष्ट्रीय नेता येतो आहे, देशाचा विरोधी पक्ष नेता येतो आहे, अशा वेळेस अशा पद्धतीनं अडथळे आणायचे आणि 30 तुम्ही अटी शर्तीसह मान्यता द्यायची। देशात कुठं झालं नाही। याचा अर्थ महाराष्ट्रातील महायुतीचं सरकार घाबरलं आहे, घाबरून आहे। राहुल गांधीला घाबरत आहे भाजपा, हे यातून दिसून आलेलं आहे। पण मग आता सरकारकडून देखील अशा पद्धतीने जसं दिल्लीत आंदोलन पार पडलं आणि त्यानंतर पुन्हा आता जेएनजीसी विद्यापीठात जाऊन संवाद साधण्याचा निर्णय सरकारकडून घेतला जातोय। सरकार काय नेमकं करतंय हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे। काय करणारे सांगतील। आमच्याकडे एक गोंडवाना विद्यापीठ आहे, नव्यानं झालेलं, ते आमच्याच काळात सुरू झालेलं गडचिरोलीला। तिथे त्यांनी अभ्यासक्रम सुरू केला की ज्योतिषशास्त्र। सांगतील जाऊन तुम्ही ज्योतिषशास्त्राचे विद्यार्थी व्हा, हात बघा, तुमच्या मागे शनी लागली आहे, तुमच्या मागे राहू लागला आहे, केतू लागला आहे, असं सांगतील। त्यामुळं तुम्हाला आमच्याकडे यावं लागेल। याचा कोप कमी करायचा असेल तर हे सांगण्यासाठी जातील काय? शिक्षण व्यवस्थेचं वाटोळं केलं आहे, पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे आणि कोणत्या नाकानं तुम्ही जाणार आहात? अजिबात रिस्पॉन्स मिळणार नाही। जेनजी यांची वरात काढतील जरी गेले तर, हा मला विश्वास आहे। एकीकडे राहुल गांधींचा पुणे दौरा चर्चेत असताना दुसरीकडे वंदे मातरमवरून जो काही वाद सुरू झाला होता तो अजूनपर्यंत थांबायचं नाव घेत नाहीये। मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की दोन्ही सभागृहांनी घेतलेला निर्णय काँग्रेस मानत नाहीये, देशद्रोही भूमिका कुठेतरी काँग्रेस घेताना दिसतंय या सगळ्या वंदे मातरमच्या मुद्द्यावरून। वा, यांनी 1947 पूर्वी एका तरी संघाच्या व्यक्तींनी वंदे मातरम म्हटल्याचं दाखवावं। 1947च्या पूर्वी, स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वी एकाने तरी तिरंगा हातात घेतला होता का दाखवावं, सांगावं। मग कोण देशद्रोही कळेल? ज्यांचे विचार इंग्रजांच्या बरोबर होते, जे सातत्यानं इंग्रजाच्या बरोबर राहिलेत, त्यांना समर्थन दिला। देश स्वतंत्र होऊ नये म्हणून स्वातंत्र्यवीरांच्या विरोधात एव्हिडन्स गोळा करायचं काम या संस्थेने केलं। त्या विचाराची माणसं आम्हाला देशद्रोही म्हणतात, ज्यांचा इतिहास त्यागाचा, बलिदानाचा आहे, ज्या पक्षाचे 2-2 पंतप्रधान या देशामध्ये शहीद झालेत, छातीवर गोळ्या झेलल्यात, देहाचे तुकडे झालेत, स्वातंत्र्यामध्ये उडी घेत असताना नेहरूपासून काँग्रेसच्या सर्व लोकांना 10-10, 15-15 वर्षे जेलमध्ये राहावं लागलं। आणि ज्यावेळेस नेहरू जेलमध्ये होते आणि नेहरूजी जेलमध्ये असताना ही मात्र जिनाबरोबर आघाडी करून निवडणुका लढवत होते। हे देशप्रेमी आणि आम्ही देशद्रोही, म्हणजे हास्यास्पद आहे हे जे वंदे मातरमवरून म्हणतात। कधी आलाय वंदे मातरम तुमच्या डोक्यात? काय संबंध तुमचा वंदे मातरमशी? या देशामध्ये स्वातंत्र्याविरुद्ध लढताना इंग्लाब जिंदाबाद, वंदे मातरम हा स्वातंत्र्यातला नारा होता। फुकटचा घेताय तुम्ही काही संबंध नसताना, आणि बेगडी राष्ट्रप्रेम, देशप्रेम दाखवण्याचा तुमचा सोंग आहे, हे आता देशातील जनतेने
ओळखला आहे. त्यामुळं हे कितीही काही बोलू देत, यावर लोक या जुमल्यावर विश्वास ठेवणार नाहीत. दुसरं एक महाराष्ट्रातली जी काही योजना आहे लाडकी बहीण योजना, यावर मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की अशा विरोधकांकडून जो काही आरोप होतो की त्यामध्ये महिलांची संख्या कमी होताना दिसते किंवा महिलांना लाभ मिळत नाही, विरोधकांच्या डोळ्यात मगरमच्छचे आसू आहेत असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. सातत्याने ज्या पद्धतीने विरोधकांकडनं टीका होते त्याला ते प्रत्युत्तर दिले. असे महिलांची संख्या सरकारने कमी केली की नाही हे जरा देवावर फार विश्वास ठेवतात. त्यामुळे आता देवावर विश्वास म्हणजे हे बंधुगिरी आहे किंवा हे बनवाबनवी आहे. जिथे राम मंदिरामध्ये, पवित्र मंदिरामध्ये हे चोरी करणाऱ्यांची मानसिकता असलेली लोक मंदिर लुटतात, गरिबांच्या सामान्य भक्तांच्या आस्थेची खेळतात. या लोकांनी यांचे मगरमच्छ असो आहेत की नाही मला माहीत नाही, पण मी त्यापेक्षाही पुन्हा कडक शब्दाचा वापर करेल. पण मुळात प्रश्न असा येतो की तुम्ही 92 लाख महिला कमी केल्या की नाही, तुम्ही नव्यानं अटी शर्ती घातल्या की नाही, हे कशासाठी घातल्या, निवडणुकीच्या तोंडावर का नाही घातलेत, त्याची स्क्रुटनी का नाही केली, त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांची मतं पाहिजे होती, त्यावेळेस सगळं सकट दिलात आणि आत्ता 92 लाख महिलांना कमी केला. त्याच्याकडे मोटरसायकल असेल तर कमी, स्लॅबचं घर असेल तर कमी. पण हे काय सगळं आहे? आणि वरून हे पैसे कोणाचे देत आहे? काल मी आढावा घेतला, एका विभागाची माहिती घेतली. आदिवासी विभागांचे पैसे देत आहे, त्या उपेक्षित माणसाचे, दुर्लक्षित माणसाचे, गरीब माणसाचे कोणाचे पैसे देत आहे? अनुसूचित जातीच्या लोकांचे खात्याचे पैसे काढलेत, अनुसूचित जमातीचे पैसे काढलेत आणि हे पैसे इकडे वाटत आहेत. आणि तुम्ही बजेटमध्ये तरतूद करा ना त्या पैशाची. आणि राहिला विषय, आम्ही कशाला मगरमच्छ असू गाऊ? तुमच्या राज्यामध्ये आज जवळपास 2,52,000 महिलांचा पत्ताच लागत नाही. रोज लहान मुलीवर अत्याचार होते आहे. कालच आपण पाहिले 5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झालेला जुन्नरमध्ये, नराधमाने अत्याचार केला. त्यांच्या सुरक्षितेची चिंता तुम्हाला नाही. रोज महिला बळी पडत आहेत या नराधमांच्या ठिकाणी आणि नराधम मोकाट फिरत आहेत, त्यांच्यावर तुमचा कंट्रोल नाही. मग हे आसू कोणी बाळायचे? हे आसू कोणाच्या डोळ्यात आहेत? हे बघून लोक विरोधकावर आरोप करावं. आपलं झाकण्यासाठी दुसऱ्यावर आरोप करणं हे योग्य नाही असं मला वाटतं. निश्चितच. तर मुख्यमंत्र्यांनी एकूणच ज्या पद्धतीने या सगळ्या राहुल गांधीचा दौरा असू दे किंवा इतर काही मुद्द्यांवरती जी काही टीका विरोधकांवरती केलेली आहे त्याला विजय वडेट्टीवार काँग्रेस नेते आहेत त्यांनी प्रत्युत्तर दिले. कॅमेरामन अजयसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.